आणि त्यासोबतच जिल्हा परिषदच्या जागांवर देखील काँग्रेसने घेतलेली आघाडी। आणि मगाशी विजयनं आपल्याला कोल्हापूरच्या बाबतीत सांगितलं तसं की 3 मंत्री आणि 10 आमदार यांची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे। परभणीमध्ये दोन्ही शिवसेना एकेका जागी आघाडी घेत असल्याचं चित्र आहे। कोल्हापुरात मात्र काँग्रेसनं मुसंडी मारली सध्याच्या प्राथमिक कलांमध्ये, कारण कोल्हापुरात पंचायत समितीत काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे, तर जिल्हा परिषदेत 3 जागांवरती। परभणीचं चित्र काहीसं असं आहे की दोनही शिवसेनांनी, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना एकेका जागी सध्या आघाडी घेतलेली आहे। आणि अर्थातच एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे। एकनाथ शिंदेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे अर्थातच, आणि त्या दृष्टीने शिवसेनेचे निकाल कसे येत आहेत, त्यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स ग्रामीण भागामध्ये कसा राहतोय हे सुद्धा पाहणं तितकंच रंजक असेल। आणि आपण थोडीशी टॅली पुन्हा एकदा त्यामुळे सांगूया, 731 पैकी 18 ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांचा जर विचार केला तर आपल्याला आता कल समोर आलेले आहेत। भाजप 9, शिवसेना 3, काँग्रेस 4 आता झालेले आहेत। 19 कल झाले। ठाकरेंच्या सेनेच्या बाजूने गेले 3 कल, आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि त्यासोबतच इकडे राष्ट्रवादी अजित पवार यांना अजून खातं उघडायचं आहे। संभाजीनगरचे देखील कल समोर आहेत। भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची स्थिती। परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवरती आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसनं 4 जागांवरती आता आघाडी घेतलेली आहे, आणि पंचायत समितीमध्ये 6 जागांची आघाडी काँग्रेसनं टिकवलेली आहे। तर परभणीमध्ये दोनही शिवसेनांना एकेका जागेवरती आघाडी मिळवणं सध्या शक्य झालेलं आहे, पण कोल्हापूरमध्ये काँग्रेसची मुसंडी प्राथमिक कलांमध्ये अश्विन पाहायला मिळते। खरं त्याच्यामुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स इकडे कोल्हापूर आणि त्यासोबतच अन्य जागी कसा राहतो पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आताच मगाशी बातमी आली ती त्यानंतर की ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, त्यामुळे आता बघावं लागेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस स्वतंत्र वाटचाल त्यांची सुरू करते का, कारण तसे केडरला आदेश देण्यात आले अशी बातमी समोर आली। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतो। आणि महापालिकांच्या निकालांमधनं शहरी भागात ताकद कुणाची आहे हे स्पष्ट झालं, तर आता झेडपीच्या निकालांमधनं, जिल्हा परिषद निकालांमधनं ग्रामीण भागावर पकड कुणाची मजबूत आहे हे सुद्धा समोर येणार आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची परिस्थिती आघाडीच्या बाबतीतली, आणि काही दृश्य आपण पाहतोय। खरं अर्थातच इकडे मतमोजणीची लगबग सगळ्यांनाच उत्सुकता आहे। धाराशिव मधली एक अपडेट येते, मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचं कळतंय। काय नेमकं झालं आपल्याला कळेल पुढच्या काही मिनिटांमध्ये, मात्र मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय अशी सध्याची स्थिती धाराशिव। मतमोजणी झाली तरी प्रतिनिधी एक पण मध्ये सोडलेला नाहीये। 9 वाजता प्रतिनिधीला तयार नाहीत। काय झालंय? धोकी गणाचा मी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद उमेदवार जो आहे संजू सूरज पवार तो अबसेंट आहे, त्याच्या प्रतिनिधी म्हणून मी आलोय। मी एक अर्धा पाऊण तास झालं मी त्यांना विनंती करतोय की मला सोडा, पण ती सोडायला तयार नाहीत। धक्काबुक्कीचा प्रकार आहे, एकदा बघा तुम्ही एकदा। आणि बरोबर 1 तास झालेलं आहे। 1 तास फक्त फिरवा ऐकू येते त्यावरनं एवढं कळू शकते की मतमोजणी केंद्रात आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सध्या पाहायला मिळतोय। प्रतिनिधी असतात पक्षाचे, उमेदवाराचे, जे मतमोजणी केंद्रावर आतमध्ये उपस्थित असतात, तर हेच आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सुरू असल्याचं धाराशिव मधलं चित्र आहे। तिथे सिंधुदुर्गामध्ये 5 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतली आहे, तर शिंदेंची शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवरती आहे। बिनविरोधचा जो पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण गेले काही दिवस पाहतोय, त्यामध्ये सिंधुदुर्गाने आघाडी घेतलेली होती। 8 जागा बिनविरोध जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्गातनं समोर आलेल्या होत्या। अश्विन, रायगडमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एकेका ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय। खरं त्यामुळे आता 27 हा आपला आकडा आहे। आपल्याला वरची टॅली जी आहे आपल्या स्क्रीनच्या वरती, ते आकडे आता झपाट्याने बदलतात। 28 झाले आता। भाजप 15, शिवसेना 5, काँग्रेस 5, ठाकरेंची सेना 4, 30 पर्यंत गेला आकडा, त्यामुळे झपाट्याने आकडा बदलतोय। रायगडमध्ये शिवसेना भाजप प्रत्येकी एका जागी आघाडीवर। परभणीत दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकेका जागी आघाडीवर, तर सिंधुदुर्गात 5 भाजप 2 शिवसेना अशी सध्याची आघाडीची स्थिती। परभणीत शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे। तर सध्याची 30 जागांची आकडेवारी समोर आली आहे। 15-5 भाजप शिवसेनेला, काँग्रेसला 6, ठाकरेंची सेना 4, राष्ट्रवादीचे दोन्ही ज्या राष्ट्रवादी आहेत त्यांना अजून तरी अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये, इतरही अजूनही शून्यावरच आहेत। मात्र 15-5-1-6-4 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा जो आहे त्यांना 1 जागा सध्या आघाडी आपल्याला बघायला मिळते। 731 पैकी 31 ठिकाणचे कल समोर येते। आणि सध्याची जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ती धाराशिवच्या एका मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत, ज्यामध्ये काही कार्यकर्ते, प्रतिनिधी आक्रमक झाल्याचं चित्र आहे। त्यांना आत जायचंय मतमोजणी केंद्राच्या आत,
पण प्रशासन त्यांना जाऊ देत नाहीये असा त्यांचा आक्षेप आहे. अर्थातच अधिकृत ओळखपत्र लागतं, कागदपत्र लागतात, त्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाही. पण काहीतरी गोंधळ इथे पाहायला मिळतोय. वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पाटील ह्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गाचा उल्लेख तू मगाशीच केलास. रायगडमध्ये शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवरती आपली आघाडी टिकवू नये. दोन्ही बाजूंकडनं सातत्यानं हे रायगडच्या बाबतीत सांगितलं गेलं की आम्हीच क्रमांक 1चा पक्ष असू. खरं तर कोकणामध्ये खास करून म्हणजे रायगडचा पट्टा, रत्नागिरीचा पट्टा आणि सिंधुदुर्ग जिल्हा तिन्ही ठिकाणी कमालीची चुरस भाजप आणि त्यांचे इतर सत्तेमधलेच मित्रपक्ष यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि परभणीमध्ये देखील अपडेट येते. ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना यांच्यामध्ये काहीशी फाईट आहे. तर संभाजीनगरमध्ये भाजप 2 शिवसेना 1 अशी स्थिती. आणि परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवर. 33 ठिकाणचे कल आपल्याला जिल्हा परिषदेचा विचार केला तर समोर आलेले आहेत. 15-5 म्हणजे भाजप 15, शिवसेना 5, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4 आणि इतर 1 अशी सध्याची स्थिती. एकूण 33 कल आपल्या समोर. 731 पैकी 33 कल समोर आलेले आहेत. 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज पार पडतात. त्याची मतमोजणी होणार आहे. आणि पंचायत समिती म्हणजे 125 पंचायत समिती आहेत ज्यामध्ये 1462 जागा आहेत. तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्हीकडे सत्ता कुणाची येते हे पाहणं मोठं रंजक असेल. कारण शहराची आणि सोबतच ग्रामीण भागाची गणितं आणि त्यानंतर जिल्ह्याचं व्यापक गणित, राज्याचं व्यापक गणित या निकालानंतर आपल्या समोर येणार आहे. सध्या तरी भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदांचा विचार करता 16 जागांची विविध ठिकाणची भाजपची आघाडी. शिंदेची शिवसेना 5, राष्ट्रवादी अजित पवारांची 1, 7 काँग्रेस, 4 ठाकरे सेना आणि इतर 1 अशी टॅली आहे. जी टेलिव्हिजन स्क्रीनच्या वर तुम्हा प्रेक्षकांना टॅली दिसतेय किंवा जे आकडे दिसत आहेत ते जिल्हा परिषदांचे आकडे आहेत. 12 जिल्हा परिषदांमध्ये मिळून 731 जागा आहेत आणि त्या 731 जागांवरती कोण कोण कुठे कुठे आघाडीवर हे पक्षाप्रमाणे तुम्ही पाहू शकताय. टेलिव्हिजन स्क्रीनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदेचे अपडेट मिळतील. म्हणजे तुमची जिल्हा परिषद कोणती आहे त्यानुसार तुम्ही ते अपडेट तिथे पाहू शकाल. तर टेलिव्हिजन स्क्रीनच्या अगदी तळाला 125 पंचायत समित्यांचे कल, निकाल हे आपल्या समोर येणार आहेत. परभणी, कोल्हापूर सगळीकडे रंजक चित्र दिसतंय. कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. भाजप सध्या एका जागेवरती आघाडीवर आहे. तर काँग्रेस 4, परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 तर शिंदेची शिवसेना एका जागी आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संभाजीनगरचा देखील अपडेट आहे, परभणीचा अपडेट आहे. त्यामुळे सुरुवातीला या ठिकाणचे अपडेट येत असतानाच आता वरचं चित्र कसं बदलते तेही आपण बघतोय. 731 पैकी 35 कल समोर, ज्याच्यात भाजपच्या खात्यात जात आहेत 17, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4, एकूण 37 कल आता समोर आलेले. आणि वेगवेगळ्या जिल्हावाईज देखील चित्र आपल्याला जर बघायचं झालं तर आपल्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघू शकता. परभणीमध्ये काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, भाजप 1 अशी सध्याची स्थिती. धाराशिवमध्ये 2-1 भाजप शिवसेना, ठाकरेंची सेना 1, 63 पैकी 4 ठिकाणचे कल समोर. तर लातूरमध्ये भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रत्येकी 3-3 अशी लातूरमधली स्थिती. आपण उल्लेख केला की दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आघाडीवरती आहेत. आंबेगाव तालुक्यातल्या पारगाव, जाकरवाडी या गटामधनं विवेक वळसे पाटील सध्या 43 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे. या निवडणुकीत सुद्धा अश्विन नातेवाईक असोत, सगळे सोयरे असोत यांना उमेदवारी मिळणं, त्यांनी निवडणुका लढवणं हे कमालीचं चर्चेत होतं. भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले हे सुद्धा पहिलीच निवडणूक लढतायत. त्यामुळे त्यांचं काय होतं आहे ते आघाडी घेतात का हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे. परभणीमध्ये, कोल्हापूरमध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की कोल्हापुरात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेमध्ये. परभणीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करता भाजप 1, शिवसेना 2 जागी आघाडीवरती आहे. तर परभणी झडपीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 जागांवरती आघाडी घेते. 38 कल समोर आहेत. जिल्हा परिषदेचा विचार केला तर 731 पैकी भाजप 18, शिवसेना 5, राष्ट्रवादी 7 आता झालेत. 42 कल समोर आलेत. आणि काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4 अशी सध्याची स्थिती. अश्विन आकडा बदललाय, 45 कल समोर आलेले आहेत. पुन्हा एकदा आकडा बघतो. त्यामुळे क्षणाक्षणाला आता आकडे हे बदलत जातील. कारण अर्थातच पोस्टल नंतर प्रत्यक्ष ईव्हीएमची मतमोजणी आता एव्हाना सुरू होत असेल. कोल्हापूरचा विचार केला तर भाजप 1, काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादी 2 असं कोल्हापुरातलं चित्र. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी 5, भाजप 2, शिवसेना 1 आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप 1, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2. त्यामुळे सध्याच्या घडीला कोल्हापुरात पुन्हा एकदा काँग्रेस ही आघाडी घेताना दिसते. कोल्हापूरमध्ये महापालिकांचा विचार करता सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला होता.
पण महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवलेली, त्यांची आकडेवारी जास्त होती, त्यामुळे सत्ता स्थापना करण्यामध्ये महायुतीला यश मिळालं. आता सुद्धा काँग्रेसनं कोल्हापूरमध्ये एक हाती आघाडी घेतलेली आहे. सध्याचं चित्र जेवढं दिसतंय त्यानुसार भाजप जिल्हा परिषद आकड्यांमध्ये, निकालांमध्ये सध्या 20 जागांवरती आघाडीवर आहे. शिंदेंची शिवसेना 8, अजित पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 7, ठाकरे सेना 4 आणि इतर 1 असं राज्याचं 53 जागांचं जिल्हा परिषदांचं चित्र आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं सर्वाधिक आघाडी आत्ता या क्षणी कुठे घेतली आहे तर ती कोल्हापूरमध्ये घेतलेली आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप 2, शिवसेना 1 आणि ठाकरेंची शिवसेना एका जागी आघाडीवर आहे. परभणी झडपीमध्ये सुद्धा तसंच काहीसे चित्र थोड्याफार फरकानं पाहायला मिळते. सिंधुदुर्गात भाजप 12 आणि शिवसेना 3 जागांवरती आघाडीवर आहे. खरं सिंधुदुर्गातलं जसं आपण मगाशी म्हटलं की ज्या बिनविरोध आलेल्या होत्या त्या कोकणामधल्या सगळ्या जागा होत्या हो. आणि त्याच्यामुळे इकडे नेमकं आता काय होतं, कारण परत तिकडचा आणखी एक मुद्दा तो म्हणजे अर्थातच पालकमंत्री पदाचा. त्यामुळे तिकडे नेमकं कारण आताही जेव्हा भरत गोगावलेंना विचारलं तेव्हा त्यांनी थोडंसं सावधच उत्तर दिलं की बघूया आता या निकालानंतर नेमकं काय होतं ते आम्ही सांगू शकत नाही. मात्र पालकमंत्री पदावरून असलेली चुरस राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष आणि त्यासोबतच शिवसेना आणि त्याच्यानंतर ही लोकल म्हणजे स्थानिक निवडणूक ज्याच्यामध्ये आता कोण बाजी मारते आपण बघूया. 61, 64 वेगवान कल आपल्या हाती येत आहेत. भाजप 26, शिवसेना 12, राष्ट्रवादी 11, काँग्रेस 10 सगळे डबल डिजिटमध्ये गेले. ठाकरेंची सेना 4 आणि इतर 2 अशी सध्याची स्थिती आहे. जवळपास आता 65 कल आपल्या हाती आले. हो, आणि ज्यामध्ये अर्थातच पहिली आघाडी ही भाजपची आहे, त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपण पाहतोय. पण हे महायुतीचे पक्ष झाले, पण महाविकास आघाडीचा विचार करता सर्वाधिक आघाडी कोणी घेतली आहे तर ती काँग्रेसनं घेतलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा आकडा कोल्हापुरातनं अधिक मोठा आहे. त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला करावा लागेल. लातूरमध्ये जसं मगाशी निशांत भद्रेश्वर यांनी आपल्याला सांगितलं की लातूरमध्ये काँग्रेसकडनं भाजपनं गेल्या वेळेला जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली. ती सत्ता भाजपला राखायची तर काँग्रेसला ती पुनर्स्थापित करायची आहे. सध्या लातूरचा विचार करता काँग्रेस 3 जागांवरती तर भाजप 2 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अश्विन, कोल्हापूरचे अपडेट. कोल्हापुरात भाजप 1, काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादी 2 अशी स्थिती आहे. त्यामुळे कोल्हापुरात अतिशय काटेकी टक्कर बघायला मिळते. तिकडे सिंधुदुर्गात भाजप 12, शिवसेना 3, त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 2 इंटरेस्टिंग लढती राहणार आहेत. लातूर भाजप 2, काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर. लातूरच्या जिल्हा परिषदेतली ही आकडेवारी. तर रायगडमध्ये पुन्हा एकदा नेक अँड नेक फाईट आहे. भाजप शिवसेना प्रत्येकी 5 जागी आघाडीवर. हो. रायगडमध्ये राष्ट्रवादी 3, ठाकरेंची शिवसेना एका जागी आघाडीवर. त्यामुळे रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतचे जे कल हाती आलेले आहेत त्यानुसार भाजप 5 जागांवरती आघाडीवर आहे. भाजप असो, शिवसेना असो, दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं सातत्यानं हा दावा केला जातोय. राष्ट्रवादी सुद्धा त्यामध्ये आहे. राष्ट्रवादीला विसरून चालणार नाही की जिल्ह्यामध्ये सत्ता आमची स्थापित होईल. खरं तर राष्ट्रवादीच्या बाबतीत वेगळी गणितं आपल्याला मांडावी लागतील, कारण अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीनं कुठेच प्रचार केला नाही. राष्ट्रवादीने एक प्रकारे भावनिक आवाहन आपल्या मतदारांना केलंय की राष्ट्रवादीला मतं म्हणजे अजित पवारांना खरी श्रद्धांजली. त्यानुसार आज जेव्हा अजित पवारांच्या 13व्याचा विधी पार पडतो आहे तेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी नेमक्या किती जागांवरती आपला विजय स्थापित करतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं म्हणावं लागेल. एक विचित्र योगायोग या निवडणुकीमध्ये आपल्याला हा दिसून आलेला आहे. आणखी कोणकोणते अपडेट येतात तेही आपण पाहूयात. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना 4 जागांवरती आघाडी घेऊन आहे. लातूरमध्ये भाजप 2 आणि काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर. तर रायगडमध्ये एक अतिशय काटेकी टक्कर 5-5. राष्ट्रवादी 3, ठाकरेंची सेना त्यांचीही आघाडी समोर येते. पण भाजप आणि शिवसेना यांची एक जागी किंवा 3 जागी आघाडी. आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये काय होते, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात काय होते, कारण आपण मगाशी जसं बघितलं भरत गोगावले कॉन्फिडंट होते की आमचाच पक्ष शिवसेना हाच पक्ष सर्वात जास्त जागा मिळवेल असा त्यांनी दावा केलेला होता. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला होता. पाहावं लागेल आता, कारण सध्याची स्थिती आहे ते दोघेही समसमान पुढे जात आहेत. त्यासोबतच तिकडे अर्थातच कोल्हापूर असेल, लातूर असेल, पश्चिम महाराष्ट्रातले देखील महत्त्वाचे जिल्हे. इकडे मराठवाड्यामध्ये काय चित्र आहे तेही बघावं लागेल, कारण परभणीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने जी आहे ती बाजी मारलेली होती, मोठी कामगिरी केलेली होती. सोलापुरातली अपडेट येते. भाजप 3, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर आहे. तर लातूरमध्ये भाजप 2 आणि काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे नेक अँड नेक फाईट अनेक ठिकाणी. रायगडमध्ये जसं म्हटलं आपण भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 5-5 ठिकाणी, तर रत्नागिरीत शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर. आणि कोकणचा अश्विन तू मगाशी उल्लेख केला, त्या उल्लेखानुसार सिंधुदुर्गाचं गणित विशेष म्हणावं लागेल, कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा आतापर्यंत
शिवसेनेचे एक हाती गड किंवा बालेकिल्ला मानला जायचा आणि हे गावचं चित्र दाखवून आपण एक प्रकारे आपल्या प्रेक्षकांपर्यंत आकडेवारी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना 17, 18 पर्यंत ही आघाडी आता गेलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 15, काँग्रेस 10, ठाकरे सेना 6 आणि इतर 3. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजूनही कुठेच आघाडी घेता आलेली नाहीये. 731 जागांपैकी पुढे पुढे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल. आणि सिंधुदुर्गाचा उल्लेख केला होता तर सिंधुदुर्गामध्ये जो बालेकिल्ला आतापर्यंत शिवसेनेचा मानला जायचा, जो गड शिवसेनेचा मानला जायचा, तिथे आता वर्चस्व प्रस्थापित करताना भाजप आपल्याला दिसते आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुद्धा आणि ज्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा. अश्विन, खरं त्याच्यामुळे तिकडे आता बघावं लागेल की पुढची गणितं नेमकी कशी असतील. मात्र सध्याची ही आकडेवारी 731 पैकी आपल्या समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये जवळपास आता 80 जागांचे कल जे आहेत ते समोर येत आहेत, ज्याच्यात अर्थातच भाजप क्रमांक 1 वर आहे. आणि रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी 3, शेकाप 2 आणि ठाकरेंची सेना देखील एका जागी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे 89 जागांचे कल सध्या हाती आलेले आहेत, ज्याच्यापैकी 34-20 अशी सध्याची स्थिती आहे. आणि आकडेवारी जी आहे ती वाढतच जाईल. अर्थातच राष्ट्रवादी 16, काँग्रेस 10, ठाकरेंची सेना 6, इतर 3. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजून खातं उघडायचं आहे. 731 ही आकडेवारी एकूण, त्याच्यापैकी 89 कल जे आहेत ते आता समोर आलेले आहेत. आणि पुणे जिल्ह्याचा आपण मगाशी बोलत होतो. पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला, रायगडची टॅली दिसते 5-5 अशी टॅली आहे. भाजप 5 आणि शिंदेची शिवसेना 5. पण पुण्यामध्ये सुद्धा अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या कलांच्या बाबतीत पुढे असल्याचं चित्र दिसून येतं आहे. पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त ताकद ही राष्ट्रवादीच्या आमदारांची आहे, पण भाजपनं सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावली. प्रचार सभा कुठेही झाल्या नाहीत, मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या नाहीत, डोर टू डोर प्रचारावरती भर दिला गेला. त्यामुळे निकाल काय असतील हे पाहावं लागणार आहे. रत्नागिरी झेडपीमध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. सोलापुरात भाजप 7, शिवसेना एका जागेवरची आघाडी आपली टिकवून आहे. कोल्हापूरमध्ये भाजप 1, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी 1 असं चित्र पाहायला मिळत आहे. तर रायगडमध्ये शेकाप 2 आणि भाजप 5 जागी आघाडीवर, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर. त्यामुळे रायगडमधलं चित्र सध्याच्या घडीला आपल्या समोर आहे. शेकाप 2 आणि भाजप 5 जागी आघाडीवर, तर शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर. त्यामुळे प्रत्येक पक्षाचं इकडे अकाउंट आपल्याला ओपन झालेला जवळपास बघायला मिळतोय. पाहावं लागेल आता की नेमकं आघाडी किंवा वर्चस्व कोण गाजवतं ते. पण सध्याच्या घडीला नेक अँड नेक फाईट, खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये अतिशय चुरशीची ही लढाई रायगड जिल्हा परिषदेकरता. आणि जवळपास 90 जागांचे कल आपल्या हाती आले. 771 जागांपैकी जिल्हा परिषदेच्या, ज्यात भाजप 34, शिवसेना 20, राष्ट्रवादी 16, काँग्रेस 10, ठाकरेंची शिवसेना 6 आणि इतर 3 असं चित्र राज्यातलं 731 पैकी 91 जागांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 94 जागा झाल्यात. अश्विन, पुन्हा एकदा आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून बघतोय की कोण कसं सुसाट सुटलेलं आहे. कलांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि पहिला निकाल हाती येतोय. माढा तालुक्यातला पहिला निकाल माझाच्या हाती आलाय. भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांचा विजय झालाय. तर माढा तालुक्यातनं पहिला निकाल आता समोर आलेला आहे आपल्याला. माढा तालुक्यातल्या भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे या जिंकलेल्या आहेत. माढामधून पहिली अपडेट, निकालाची पहिली अपडेट म्हणजे जवळपास आता काउंटिंग सुरून अर्धा तास झालेला आहे. 10 वाजून 30 मिनिटं होत आहेत आणि पहिला निकाल माढा तालुक्यातनं आपल्या हाती आला. तो राष्ट्रवादीच्या बाजूने गेलेला आहे. राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे या जिंकलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल आहे. माढामधनं हा निकाल हाती येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने हा निकाल आहे. अश्विनी दळवे यांचा विजय झालेला आहे. आतापर्यंत 101 जागांचे कल हाती आले, ज्यापैकी 38 भाजप, शिवसेना 22, राष्ट्रवादी 19, काँग्रेस 11, ठाकरे सेना 6 असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद निकालांवरती सुद्धा सर्वांचं लक्ष असेल, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण माढाची अपडेट देऊयात. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माढामधनं अश्विनी दळवे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्या विजयी झालेल्या आहेत. भोसरे गटातल्या सांगलीमध्ये भाजप 3, शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवर आहे. सिंधुदुर्गात भाजपची आघाडी मोठी आहे, 12 जागांची आघाडी आहे, तर शिवसेनेनं 3 जागांवरती आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये भाजप 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिंदेची शिवसेना एका जागी आपली आघाडी टिकवून असल्याचं चित्र आहे. पण कोल्हापूरमध्ये इंटरेस्टिंग चित्र अश्विन, कारण कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त आघाडी ही काँग्रेसची आहे. काँग्रेस 5 जागी आघाडीवर, इतर 3 ठिकाणी आघाडीवर. तर सांगलीतलेही अपडेट आता हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्येही येत आहेत. त्याप्रमाणे भाजप 3 आणि अन्य ठिकाणी 2, तर कोल्हापुरात भाजप 2, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5. जिल्हा परिषदेचा हा निकाल काँग्रेस 5 आणि अन्य 3. जिल्हा परिषद
निकालाचे हे अपडेट्स आणि काय आकडेवारी आता समोर येते, कुणाची एसटी किंवा कुणाची गाडी सुसाट सुटते, तर हे चित्र आपल्या समोर आहे. सध्याच्या घडीला ही आकडेवारी आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेसला 11 जागी आघाडी मिळालेली आहे जिल्हा परिषदेत. ठाकरेंची शिवसेना 6, शरद पवार पक्षाला अजून खातं उघडायचं आहे, इतर 5, भाजप 39, शिवसेना 22, राष्ट्रवादी 19. 102 कल, म्हणजे कलांमध्ये आता शतक पूर्ण झालेले आहे. 102 कल समोर येत आहेत. कोल्हापूरचा अपडेट, काँग्रेस 5, जनसुराज्य 3 ठिकाणी आघाडीवर, भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर. कोल्हापूर जिल्हा परिषदेतले अपडेट अत्यंत वेगाने येत आहेत. तर माढा तालुक्यातला पहिला निकाल हा आपल्या हाती आलेला आहे. माढा तालुक्यात भोसरे गटातनं राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे जिंकलेले आहेत, त्यामुळे पहिला निकाल हाती आलेला आहे अर्ध्या तासामध्ये. महाड जिल्हा परिषदेत भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले हे सुद्धा आघाडीवरती आहेत. माढा तालुक्यातल्या पहिला निकालासंदर्भातली अपडेट सुद्धा तुम्ही एबीपी माझावरती पाहताय. भोसरे गटातनं राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांनी विजय मिळवलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल आहे. विकास गोगावलेंनी रायगडमधनं सुद्धा आघाडी घेतलेली आहे. भरत गोगावले त्यांचे वडील शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत, राज्यातले मंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे अर्थातच मुलाच्या निवडणुकीतनं वडिलांची प्रतिष्ठा सुद्धा एक प्रकारे पणाला लागलेली आहे. अश्विन, खरं आहे, त्याच्यामुळे बघावं लागेल आता की तिकडे येणाऱ्या काळामध्ये कशी गणितं बदलतात, कारण तो पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आणि मगाशीच जसं आपण म्हटलं, त्यांनी सांगितलं की बघूया आता आमचे श्रेष्ठी ठरवतील, पण या निवडणुकीतनं अजून कदाचित आपली ताकद जी आहे ती आणखी अधोरेखित करण्याच्या दृष्टीने भरत गोगावलेंसाठी हा निकाल फार महत्वाचा असेल. जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय जिल्हा परिषद निकालांचं हे चित्र, कलांचं चित्र किंबहुना 39 भाजप, 22 शिवसेना, 19 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, 11 काँग्रेस, 6 ठाकरेंची शिवसेना, इतर 5 अजूनही शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करायचंय. जिल्हा परिषदेमधली ही स्थिती. आणि 831 पैकी जवळपास 100+ आता आपल्याला कल जे आहेत ते समोर आलेले, 107 कल झालेत किंबहुना. लातूर जिल्ह्यात मनसेचा उमेदवार पानगाव गणामध्ये आघाडीवर. लातूरमधनं अपडेट, लातूरमधली मोठी अपडेट की मनसेच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे. लातूरमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये आपण काँग्रेसचं प्राबल्य पाहिलेलं होतं. लातूर जिल्ह्यातल्या पानगाव गणामध्ये मनसेचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण महायुतीचा एकत्रित विचार करता बऱ्याच ठिकाणी मंडळी काही एकत्रित निवडणुका लढलेली नाहीयेत, पण तरी सुद्धा आत्ताचे जे 109 आकडे आपल्या समोर आले, 109 जागांचे आकडे, त्यानुसार महायुतीचं प्राबल्य हे आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्पष्टपणे जाणवतंय. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं मुसंडी मारत 4 जागांवरती आघाडी घेतली आहे. सांगलीत भाजप 3 तर शिवसेना 2 जागी आघाडी टिकवून आहे. कोल्हापूरमध्ये भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर आहे. काँग्रेसनेही 5 ठिकाणी आघाडी घेतली, तर जनसुराज्याची आघाडी 3 इतकी आहे. अश्विन, लातूरमधली अपडेट आपण पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगूया.